Uh, Hello and welcome to episode of one more session of Monday Musings. Monday Musings हा एक प्रयत्न आहे जे छोटे मोठे ऑन्टरप्रिनर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत. त्यांना बरेचसे मॅनेजमेंट कन्सेप्ट ची आयडिया नसते. ते प्रॅक्टिस करत असतात ते कन्सेप्ट, पण बऱ्याच वेळेला त्यांना त्याची जाणीव नसते किंवा अवेअरनेस नसते. आणि मंडे म्युझिंग हा एक प्रयत्न आहे की प्रत्येक व्यवसायाला वेगवेगळे जे मॅनेजमेंट कन्सेप्ट आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचावे व तो जे वापरतोय ते कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतील अ, ते समजावून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. आजचा आपला 6वा सेशन आहे आणि जसं मागे आपण पाहिलेलं होतं एम्पॅथी मॅप आपण तयार केलेला आणि एम्पॅथी मॅपची पुढची पायरी कस्टमर पर्सोनोवा आहे किंवा बायर पर्सोनोवा आहे. आणि या दोन्ही गोष्टी पैकी आपण दोन्ही सायमल्टेनियसली केलेल्या खूप चांगल्या आहेत. कारण ते एकमेकांना पूरक आहेत. आणि कस्टमर पर्सोनोवा जेव्हा आपण बनवतो किंवा बायर पर्सोनोवा बनवतो, तेव्हा ते काय आहे, ही आपला कस्टमर ही एक व्यक्ती म्हणून कसं वागेल किंवा काय करू शकतो ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते का महत्वाचं आहे ते आज आपण आजच्या आपल्या या सेशनद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे ती गरज का आहे, की माझा टार्गेट ऑडियन्स कोण आहे? हू इस माय टार्गेट ऑडियन्स? हाऊ डू आय नो हिम? मला त्याच्यापर्यंत कसं पोहोचता येईल? आणि त्याच्याशी जर मला संपर्क साधायचा झाला, तर मला तो कशाप्रकारे साधता येईल? आणि तो कसा बोलतो, कसा विचार करतो? आपण एम्पॅथी मॅपमध्ये जर तुमच्या लक्षात असेल, तुम्ही अगोदरचा एपिसोड पाहू शकता. अ, त्याच्यामध्ये आपण कस्टमर कसा विचार करतो, कसा बोलतो, काय फील करतो, त्याचे पेन्स काय आहेत, त्याचे गेन्स काय शोधत असतो तो, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केलेली आपण. आणि त्याचाच पुढचा भाग आहे, की ते त्यांचा वेळ कुठे घालवतात, त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स कसा आहे आणि ते कुठल्या प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करतात, हे समजून घेण्याचं खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि का ते मी थोडंसं पुढे सांगतो, की व्हॉट आर बायर पर्सोनाज? तर हे बायर पर्सोना किंवा कस्टमर पर्सोना आपण जे बोलतो, ते नक्की काय आहे? तर इट इस अ जनरलाइज्ड रिप्रेझेंटेशन ऑफ युअर आयडियल कस्टमर. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात एक संकल्पना असते, माझा आयडियल कस्टमर कसा असावा? राइट? तो नेहमी टाईमावर पेमेंट करणारा असावा. त्याला मला जी काही इन्फॉर्मेशन हवी ती सगळी वेळेवर देणारा असावा. जे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं नीट व्यवस्थित जेणेकरून आपल्याला त्याला चांगली सर्व्हिस देता येईल किंवा तो एक 40 वर्षाचा गृहस्थ तर जर कोण हार्ट स्पेशलिस्ट असेल तर कदाचित दे आर लुकिंग ॲट अ 40 इयर पेशंट. Netflix कदाचित विचार करेल 18 ते 40 वर्षात वयोगटातील मुलांचा विचार करेल Netflix. जो जिममधला असेल, तो त्याच्यासाठी आयडियल कस्टमर असेल, जो फिटनेस एन्थुसियास्ट आहे तो, जो जिमचा ओनर. असं प्रत्येकाच्या मनात एक आयडियल कस्टमरची संकल्पना तयार असते आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं म्हणजेच बायर पर्सोनोवा. आणि हे एक कस्टमरचा आपला आयडियल किंवा एक फिक्शनल रिप्रेझेंटेशन आहे. आयडियल अशासाठी, की आपल्याला जे काही चांगलं हवं कस्टमरमध्ये, ते आपण सगळं त्या या पर्सोनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही आपलं अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, त्या सगळ्यांची पूर्तता कशी होईल, तो कसा वागेल, कसा बोलेल, ते समजून घेण्याचा आपण एक प्रयत्न करतो. आता ते कशाप्रकारे करता येतात, ते आपण समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. राइट? आणि बरेचसे कस्टमर्स बघा, तुम्ही Netflixचे कस्टमर्स बघा, Amazonचे बघा, Flipkartचे बघा, Reliance Jioचे बघा. त्यांनी बरचसं रिसर्च केलेला आहे त्यांच्याबद्दल. त्यांनी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अ, आता आपल्याला आपल्यासारख्या उद्योजकांना रिसर्च करणं कदाचित परवडणारं नाही. पण आपण सुद्धा रिसर्च या ना त्या प्रकारे करत असतो. कसं? तर आपण 4 कस्टमर्सना भेटतो. त्यांच्याशी जो संवाद साधतो, तो आपण आपली रिसर्चसाठी सुद्धा वापरू शकतो, की "सर तुम्हाला ही माझी सर्व्हिस का हवी आहे? ती कशासाठी हवी आहे? त्याच्यातून तुम्ही काय करू इच्छितात? मग तुम्हाला बजेट किती आहे?" या सगळ्या गोष्टी आपण जर घेतल्या तर ती आपल्यासाठी रिसर्च आहे. आपल्याला भलेही एक डिफरंट रिसर्च ऑर्गनायझेशन सारखं एवढं इन्व्हेस्ट करता येत नसेल, पण आपण कस्टमर्स बरोबर, प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स बरोबर नेटवर्किंग करताना वेगवेगळ्या फोरम्समध्ये आपण बोलत असतो आणि त्यांच्याशी संवाद साधत असतो.
हे संवाद फक्त रेकॉर्ड करून किंवा आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने अधिक धारदार कसं करता येईल ना, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अँड दॅट इस व्हॉट द बायर पर्सोना इस ऑल अबाउट. राइट? आणि या रिसर्च थ्रू आपल्याला त्यांच्या वागण्यात, चालण्या-बोलण्यात ती इन्साइट्स मिळू शकते. आणि कुठल्या प्रकारचे एखाद्या स्पेसिफिक इंडस्ट्रीचं तुम्हाला रिअल इस्टेटवाले हवेत, तुम्हाला रेसिडेन्शियल कस्टमर्स हवेत, तुम्हाला कॉर्पोरेट कस्टमर्स हवेत, मीडियम साइज स्मॉल एंड मीडियम साइज कस्टमर्स हवेत. या प्रत्येकाची एक वेगळी शैली असते आणि तो कसा बोलतो, कसा चालतो ते त्याच्यावरती अवलंबून असतं आणि ते समजणं खूप गरजेचं आहे. कारण आपण त्यांचं सेगमेंटेशन करतो. आता कस्टमर सेगमेंटेशन करताना बऱ्याचशा गोष्टी येतात. समजा मी साउथ बॉम्बेला राहतो, राइट? तर साउथ बॉम्बेला राहणारी व्यक्ती, तिचा विचार करण्याचा आणि चालण्या-बोलण्याचा ढंग वेगळा असतो. असं सांगतात, की जी खरोखर साउथ बॉम्बेमध्ये व्यक्ती वाढते ना, तिला बँड्राच्या पलीकडे मुंबई माहिती नसते. मग अशा व्यक्ती गमतीशीरपणे सांगितलं जातं. पण अशा व्यक्तीबरोबर आपण कसा संवाद साधतो? मग तो राहायला कुठे आहे? वेस्टर्न लाईनला जर राहणारी व्यक्ती असेल, तर ती कशाप्रकारे वागेल? ती रोज ट्रेनने ट्रॅव्हल करते. मग त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय असणार आहे? तर आपण रिजन किंवा पंजाबची व्यक्ती कशी वागणार आहे? किंवा दिल्लीवाली व्यक्ती कशी वागणार आहे? तर आपला कस्टमर, आपला रिजन कुठल्या जिओग्राफिक बॅकग्राऊंडमधून येतोय, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंतर त्याचं डेमोग्राफिक, डेमोग्राफिक जेव्हा आपण बोलतो त्याचं एज किती आहे? तो कुठल्या धर्माचा आहे? त्याचं जेंडर काय आहे? त्याचं इन्कम काय आहे? आता आपण हे कशासाठी तर काही गोष्टी सेन्सिटिव्ह असतात लोकं, काही गोष्टी नसतात. ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवता यावं, म्हणून ह्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. टिपिकल म्हणजे आपण नॉर्मली सांगतो, की गुजराती किंवा मारवाडी बिझनेस करण्यात खूप उत्तम आहेत. मग ह्या व्यक्तीला अप्रोच करताना आपला अप्रोच वेगळा असेल. कारण त्यांना बिझनेसची समज आहे किंवा त्यांचे आहे असं आपण मानतो. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, असं बोलतात. पण तसं खरंच आहे का? आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलो बरेचसे मराठी उद्योजक दिसतील. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या डेमोग्राफिकद्वारे आपण समजून घेऊ शकतो आणि त्यांना तसं त्या प्रकारे टार्गेट करू शकतो. परत लाईफस्टाईल फरक पडतो. कुठल्या जिओग्राफिक रिजनमधून येतोय, कुठल्या वयाची व्यक्ती आहे. 40तला व्यक्ती, संसारी व्यक्ती कदाचित ही विल बी लुकिंग फॉर मोर स्टेबिलिटी. नुकताच कमवायला लागलेला जी व्यक्ती आहे, ती कदाचित खर्च करताना फारसा विचार करणार नाही. खर्चाबद्दल सजग असलेली व्यक्ती फायनान्शियल प्लॅनिंगकडे लक्ष देईल. तर या त्यांच्या सायकोग्राफिक हे काय त्यांचं सायकॉलॉजिकली ते विचार करताना कशाप्रकारे विचार करतात? कुठली गोष्ट त्यांना मोटिव्हेट करते? आजकाल बरीच लोकं अशी आहेत ते सांगतात, की "अरे, मला फोर व्हीलर नको आहे. फोर व्हीलर घेण्यापेक्षा Ola, Uber बुक करायची, जायचं आणि यायचं." राइट? त्याच्याने मला गाडीचं मेंटेनन्स नाही द्यावं लागत, इन्शुरन्स नाही द्यावा लागत. अ, मला बाकी ठिकाणी काय गाडीला झालंय की नाही ते पार्किंगचा त्रास वाचतो माझा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा अशा प्रकारची एक विचारधारा आहे. मग असा कस्टमर आपल्याला हवा आहे, राइट? तो ते आहे. मग बरेचसे लोकं आहेत ते कदाचित विचार करतात, "अरे वेबसाईट आहे. वेबसाईटचं काय काम आहे? वेबसाईट खरंच हवी आहे, नको आहे का?" थीस आर ऑल द पॉसिबल वेज ऑफ थिंकिंग. आणि मग शेवटचं जे आहे, ती व्यक्ती वागते कशी? जसं ती विचार करते, तसंच वागते, की काही वेगळ्या प्रकारे वागते. बोलायला बोलते, की "अरे, मी खर्च करेन, मी खर्च करायला घाबरत नाही." पण मग खर्च करायची वेळ आल्यावर अखडता हात घेते का? किंवा कस्टमर्स ब्रँडशी लॉयल आहे का? म्हणजे एखाद्या ब्रँडकडून दुसऱ्या ब्रँडवर जाण्यासाठी 10 वेळा विचार करेल का? किंवा पैशांचा विचार करते का? किंवा प्रॉडक्ट कशाप्रकारे वापरते? प्रॉडक्ट घेताना 50 प्रश्न विचारते, की एकही प्रश्न न विचारता प्रॉडक्ट घेऊन टाकते, राइट? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. डिसिजन घेताना बाकीच्या 4 लोकांना विचारून घेते, की लगेच तिथल्या तिथे डिसिजन. सो थीस आर ऑल बिहेवियरल ॲस्पेक्ट्स. तर आपला कस्टमर आपल्याला या विविध गोष्टींद्वारे समजून घेता येईल आणि प्लीज अंडरस्टँड, ओके. ह्या कठीण गोष्टी नाही आहेत. आपण प्रत्येक वेळेला जेव्हा कुठल्या कस्टमर बरोबर ट्रान्झॅक्ट करतो, इंटरॅक्ट करतो, त्यावेळेला आपण हे सगळं करत असतो. फक्त इट इस नॉट दॅट वी डॉक्युमेंट इट ओर वी कॉन्शियसली रिअलाइज इट. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक सिंपल उदाहरण देतो. मी मागे एका व्यावसायिकांबरोबर व्यावसायिकाशी बोलत होतो आणि त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. ते मला बोलले, की "अँथनी, मी माझ्या कस्टमर्सचा डेटा जो आहे, तो ट्रॅक करून ठेवलेला आहे."
आणि कुठला कस्टमर मला कधी पैसे देतो, किती नाचवतो पैशांसाठी किंवा कुठला कस्टमर वेळेवर पैसे देतो, त्याचा शब्द किती तो पाळतो, ह्या सगळ्या गोष्टी मी ट्रॅक ठेवलेल्या आहेत आणि कुठल्या सीझनला त्याला पैशाचं टायमिंग कसं असतं हे सगळं मी ट्रॅक केलेलं आहे आणि त्यानुसार त्या कस्टमर बरोबर वागताना मी बिलिंगचे टर्म्स एंड कंडिशन तशा प्रकारे मांडतो. मग मी एखाद्या कस्टमरला माझं 60 दिवसांचाही अवधी किंवा 90 दिवसांचाही अवधी द्यायला तयार आहे. कारण मला माहिती आहे ती व्यक्ती हमखास पेमेंट देणारच. आणि अशी एखादी व्यक्ती आहे की जी द्यायला नखरे करेल त्या हिशोबाने. तर आपण सांगण्याचा मुद्दा काय? आपण ह्या गोष्टी करत असतो. राइट? वी जस्ट नीड टू रिअली फोकस ऑन इट. राइट? सो हे सेगमेंटेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्याची कॉन्शियस रिकॉग्निशन करणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्या जोडीला जर आपण एम्पॅथी मॅपला गेलो, तर बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. एस्पेशली सायकोग्राफिक अँड बिहेवियरल ना. तो वागतो कसा, तो बोलतो कसा, त्याला इतर लोकं काय सांगतायत, इतर लोकं काय बोलतायत, तो त्याचं स्वतःचं ओपिनियन कसं करतो, त्याचं काय दुखणं आहे, त्याला काय फील होतं, तो पाहताना कसं पाहतो, या सगळ्या गोष्टी आपण अगोदर बोललेलो आहोत, राइट? अँड देन आता हे बायर पर्सोनाज का इम्पोर्टंट आहेत, राइट? सो व्हाय आर दे इम्पोर्टंट इज बिकॉज दे हेल्प अस अंडरस्टँड एक्झिस्टिंग कस्टमर्स अँड प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स, की माझ्याकडे येणारा माझा कस्टमर कसा हवा. तसं राइट? जसं मी बोललो Netflixसाठी 18 ते 40 वयोगटातील युवक जे पैसे खर्चण्याची त्यांची इच्छा आहे चांगल्या एंटरटेनमेंटसाठी. तो Netflixचा टार्गेट ऑडियन्स आहे. Disneyसाठी मेजर टार्गेट ऑडियन्स त्यांचा जो एडोलेसंट किंवा यूथ जे आहेत, जे कॉमिक्स आणि सुपर हीरोज ज्यांना आवडतात, तशा प्रकारचं त्यांचं हे आहे. तर हाऊ मच डू यू नो अबाउट युअर कस्टमर? इफ यू आर अ लॉयर, इफ यू आर अ वेबसाईट डिझायनर, इफ यू आर अन इंटिरियर डेकोरेटर, तर तुम्ही अशा तुमच्या कस्टमरचं थोडंसं अंडरस्टँडिंग करायचा प्रयत्न करता का? राइट? देन बेटर कस्टमर सेगमेंटेशन आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. जिओग्राफिक, डेमोग्राफिक, सायकोग्राफिक आणि बिहेवियरल. तर मी त्याच्याकडे पुन्हा नाही जात आहे. बेटर कस्टमर क्वालिफिकेशन. कस्टमर क्वालिफिकेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण बायर पर्सोना घेतो आणि या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो, तेव्हा मला कस्टमर कुठला बिझनेस देणार आणि क्लोज करणार, ते समजायला खूप सोपं जातं. म्हणजे एखादा कस्टमर जो आहे, तो सांगतो, "साहेब आपल्याला हे आता उद्या लगेच करायचं आहे. मग तुम्ही मला तुमचा कोड द्या. तुम्ही तुमचे डेमो दाखवा मला. आपण लगेच निर्णय घेऊ." आणि त्याच्यानंतर मग पुढे काही होतच नाही. मग हे का होतं? कारण आपण कस्टमरला चांगल्या प्रकारे समजून घेत नाही. त्याची प्रतिकृती आपल्या मनात तयार नाही आणि जर असेल ना, तर कस्टमरशी बोलताना आपल्याला लगेच समजतं, "अरे बाबा, हा नुसता टाईमपास करतो किंवा याला खरोखर इंटरेस्ट आहे." आणि आपण ते समजू शकतो. सो दॅट इस व्हॉट अ कस्टमर पर्सोना हेल्प्स अस टू डू. राइट? त्याच्यानंतर आपण त्याला पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देऊ शकतो. म्हणजे एक पर्सनल टच देऊ शकतो ना. आपल्याला त्याची आवड-निवड माहिती आहे. आपण त्याचा विचार केलेला आहे. त्याला एक सर्व्हिस देताना, "सर, हे स्पेशली तुमच्यासाठी एक छोटंसं कार्ड, सिंपल ॲज दॅट, पर्सनलाइज्ड कार्ड." किंवा म्युझिक सिस्टमची आवड आहे कदाचित एखादी व्यक्ती फ्लॅट घेताना, तर कदाचित कोणतरी त्याला म्युझिक सिस्टम, "सर, तुम्हाला हे ॲडेड एक्स्ट्रा." म्हणून. तर आपण यू कॅन क्रिएट पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बिझनेससाठी हाय व्हॅल्यू लीड्स कुठून असतात? ते कुठे जातात? म्हणजे ते हॉटेलमध्ये भेटतील, मॉलमध्ये भेटतील, की कॉर्पोरेट ऑफिसमध्ये भेटतील, की एक्झिबिशन्सला भेटतील, की कॉन्फरन्सेसमध्ये भेटतील, हे समजायला आपल्याला खूप मदत होते. सो these आर द थिंग्स दॅट वी गेट आउट ऑफ दिस सेगमेंटेशन और कस्टमर और बायर पर्सोना समजून आपल्याला ह्या सगळ्या बेनिफिट्स होतात. त्याही पेक्षा कंपनीज ज्यांनी कोणी बायर पर्सोनाचा अभ्यास केलेला आहे किंवा त्या हिशोबाने काम केलेलं आहे. त्यांच्या वेबसाईट आहेत त्या 2 ते 5 पट अधिक प्रभावी होतात. जे आपण पर्सनलाइज्ड ईमेल पाठवतो. मी जसं बोललो पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स क्रिएट करू शकतो. तर 14% ईमेल मार्केटिंगमध्ये ओपन रेशो खूप कमी आहे किंवा हिट रेशो कमी आहे. पण जर पर्सनलाइज्ड असेल तर 14% अधिक क्लिक थ्रू रेट मिळतो आपल्याला आणि कन्व्हर्शन सुद्धा चांगलं होतं. दिस इज व्हॉट
अंडरस्टँडिंग द पर्सन वॉज डस आणि आपण बोललो नुकताच थोड्या वेळ क्वालिफाईंग द कस्टमर. या गोष्टी साध्या आहेत, सोप्या आहेत. आपण नेहमी करतो. फक्त एवढंच, की आपण कॉन्शियसली विचारपूर्वक आणि त्याची नोट करून कसं करू शकतो त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आपण पुढे कस्टमर डेटा कॅप्चर करणं आणि त्याचा कसं उपयोग करू शकतो त्याच्यावर सुद्धा बोलणार आहोत. पण धिस इज व्हॉट अ बायर, कस्टमर बायर पर्सोना डज हे महत्वाचं आहे. नंतर आता आपण हे पर्सोना कसे क्रिएट करतो? मी जसं सुरुवातीला सांगितलं रिसर्च करून करू शकतो. सर्व्हेज घेऊ शकतो. आपण एक हल्ली आजकाल आपल्याकडे Google फॉर्म्स आहेत. खूप चांगलं उपयुक्त टूल आहे. Google फॉर्मवरती आपण काही प्रश्न क्रिएट करून आपले जे पोटेन्शियल कस्टमर्स आहेत आणि जास्त प्रश्न क्रिएट करायची पण गरज नाहीये. एक 8 का 10 प्रश्न आपण टाकू, ते आपले जे कस्टमर्स आहेत, ज्यांचे जे आपल्याकडून सर्व्हिस घेत आहेत आणि जे घेण्याचे इच्छुक आहेत, त्यांना सांगू शकतो, "सर, मॅडम, हे जरा आम्हाला भरून द्या ना जरा प्लीज. आम्ही जस्ट समजायचा प्रयत्न करतोय." डोंट आस्क फॉर पर्सनल डिटेल्स जर त्यांना भीती वाटत असेल, ते नका विचारू. पण आपल्या कामाशी निगडीत महत्त्वाचे प्रश्न विचारा. तुम्हाला आमची सर्व्हिस का हवी आहे? तुम्ही कशाप्रकारे हा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरू इच्छिता? तुम्हाला कुठून आमची माहिती मिळाली? तुम्ही आमच्याकडेच का आलात? मग तुमचं बजेट किती आहे? की बजेटचं तुम्ही अशा काहीतरी गोष्टी आपण विचारू शकतो त्यांना, राइट? आणि इंटरव्ह्यू कसं करायचं त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलू. पण मी बोललो जसं नेटवर्किंग किंवा रिसर्च करताना आपले जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत त्यांच्याशी संवाद साधताना आपण या साध्या गोष्टी करू शकतो. पण महत्वाचं हे बोलताना त्यांचा जो डेटा आहे ना डेटा, तो कॅप्चर होणं महत्वाचं आहे. राइट? सो वी हॅव टू टेक दॅट डेटा अँड कॅप्चर इट. कुठेतरी त्याची नोंद करून नंतर एनालिसिस करणं गरजेचं आहे. राइट? सो हाऊ इस बायर पर्सोना क्रिएटेड इज थ्रू रिसर्च, सर्व्हेज, इंटरव्ह्यू. आपल्याला अपेक्षित असलेला कस्टमरशी बोलून, संवाद साधून आपण त्याची एक आयडियल कॉपी तयार करणार आणि का करायचं हे सगळी मेहनत? लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती आपला कस्टमर कधीच होऊ शकत नाही त्याच्यासाठी. इव्हन आजही आपल्याला अशी बरेचशी लोकं आढळतील जे Amazon वापरत नाहीत, जे Ola किंवा Uber वापरत नाहीत. तर नॉट एव्हरीबडी कॅन बी आवर कस्टमर आणि म्हणून हे कस्टमर पर्सोना क्रिएट करणं, कस्टमर सेगमेंटेशन करणं खूप महत्वाचं आहे. राइट? कुठले प्रश्न आपण विचारणार आहोत, राइट? सो आणि कोणाला विचारणार आहोत? आपले आपल्याकडे जर एम्प्लॉईज असतील आपले जे कस्टमरशी कॉन्स्टंटली इंटरॅक्ट करतायत, नसतील तर यू आर अ स्मॉल बिझनेस. तुम्ही स्वतः आहात आणि तुमच्याकडे 3-4 लोकांचीच टीम आहे. तर तुम्ही कस्टमर बरोबर बोलताना काय बोलता? तुमची एम्प्लॉईजची टीम बोलताना काय बोलते? राइट? सो ट्राय अँड अंडरस्टँड. त्यांच्याशी बोला. ते सांगतील तुम्हाला. हां. आणि बऱ्याच वेळेला ह्या लोकांना चांगली माहिती असते कस्टमरची. आपण निग्लेक्ट करतो. आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण स्वतः जर बोलत असाल कस्टमरबरोबर नथिंग लाइक मी तर एवढं सांगेन, की प्लीज कीप कंटिन्युअसली स्पीकिंग टू युअर कस्टमर. ॲट लीस्ट आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कस्टमर्स यू आर हॅव्हिंग प्लीज स्पीक. आणि मला वाटतं आपण प्रत्येक जण कधी ना कधीतरी कस्टमर बरोबर बोलत होतो. या ना त्या कारणाने, राइट? सो अंडरस्टँड दॅट एक्सपिरियन्स. इफ यू हॅव अ टीम, आपले जे एक्झिक्युटिव्हज कस्टमर बरोबर जास्त इंटरॅक्ट करतात, त्यांच्याशी बोला. कस्टमर्स बरोबर बोला, राइट? ज्यांना तुमच्याकडून तुमची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेण्याची इच्छा आहे, त्यांच्याशी बोला, राइट? आणि तुमचं कॉम्पिटिटर किंवा तुमचे जे बाकीचे सप्लायर्स ही लोकं तुम्हाला सांगतील, "अरे, तुमचा कॉम्पिटिटर असं करतोय, तसं करतोय." राइट? सो अंडरस्टँड दॅट आणि तुम्ही कशाप्रकारे वाढ इच्छुक करता, राइट? सो समबडी माइट बी फोकसिंग ओन्ली ऑन रिटेल कस्टमर्स. त्यांना कदाचित कॉर्पोरेट कस्टमर्सकडे जाण्याची इच्छा आहे. कोणाचं लक्ष मोठ्या कॉर्पोरेटकडे असेल, कदाचित त्यांना छोट्या स्मॉल एंड मीडियम साइज एंटरप्राइजकडे जाणं आहे. कोणतरी फक्त रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस करत असेल, त्याला कमर्शियल कॉम्प्लेक्स करायची. अशा बऱ्याच प्रकारचे आहे. पण आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरवणं खूप महत्वाचं आहे. व्हेअर डू यू वांट टू फोकस युअर बिझनेस एंड एनर्जीज ऑन? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण मग आपण गफलत करत राहतो. अरे, हे करू की ते करू? सो व्हेअर डू यू वांट टू ग्रो इज अ व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन टू आन्सर. अँड चेक युअर ओन एनालिटिक्स. आता आपले जे एनालिटिक्स आहेत ते कसे चेक करायचे, अॅनलाईज करायचे?
ते आपण पुढच्या जे काही आपले मंडे म्युझिकचा भाग असेल तिथे ते कव्हर करणारच आहोत. पण थोडक्यात तुमचा कस्टमर महिन्यातनं किती वेळेला बाय करतो? वर्षातनं बाय करतो? तो कितीचा बिझनेस देतो? किती वेळा पेमेंट करतोय? तर या सगळ्या गोष्टी आपण तिथे ऑब्झर्व्ह करू शकतो. त्याचा एज ग्रुप काय आहे? जसं आपण सेगमेंट देतो राहायला कुठे आहे? त्याचा ॲड्रेस कुठे आहे? राइट? व्हॉट वी स्पोक अबाउट इन सेगमेंटेशन. फाईन. परत थोडंसं कस्टमरवर इन डेप्थ जाण्यासाठी ना त्यांचं व्हॉट इस देअर प्रोफेशन? वेअर डू दे गो फॉर द इन्फॉर्मेशन? हाऊ डू दे प्रिफर अँड ऑब्टेन प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस? राइट? व्हॉट इस व्हेन दे आर सिलेक्टिंग अ वेंडर ते कुठल्या गोष्टींकडे लक्ष देतात? ते कुठल्या गोष्टीला महत्त्व देतात? प्रॉडक्टला महत्त्व देतात, सर्व्हिसला महत्त्व देतात, रेटला महत्त्व देतात, क्वालिटीला महत्त्व देतात, अँबियन्सला महत्त्व देतात. या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यानुसार आपण त्यांना स्पेसिफिक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देऊ शकतो. कस्टमाइज्ड, पर्सनलाइज्ड अधिक चांगली सर्व्हिस देऊ शकतो आणि त्यांना आपली सर्व्हिस किंवा आपलं प्रॉडक्ट घेऊन त्यांना काय साध्य करायचंय? त्यांना त्यांची लाईफ म्हणजे आपण जर टूर प्रोव्हायडर असू, तर त्यांना त्यांची लाईफ एन्जॉय करायची आहे, पिकनिकला 2 दिवस आउटिंगला जाऊन. आपण लीगल कन्सल्टंट असू, तर त्यांना त्यांचा लीगल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपण बिझनेस कन्सल्टंट असू, तर त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करायचा आहे. आपण सोशल मीडिया कन्सल्टंट असू, त्यांना त्यांची रीच वाढवायची आहे. राइट? सो व्हॉट आर देअर गोल्स? ते ह्या गोष्टींकडे का बघतात किंवा आपल्याकडे का येतात आणि काय विचार करून येतात? राइट? अगेन आय वुल्ड से गो बॅक टू द एम्पॅथी मॅप. दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र पाहायच्या आहेत. राइट? फाईन. नाऊ हे सगळं घेऊन आपण त्याचं करणार काय? मी आता इथे काहीतरी मोजकेच उदाहरणं दिलेली आहेत. राइट? आपण त्याच्या पलीकडेही जाऊन बरचसं करू शकतो. अ, जसं आपण कंटेंट बोलताना, बिझनेस प्रेझेंटेशन देताना त्याच्यासाठी त्या पर्सोनाचा उपयोग करू शकतो, की प्रेझेंटेशनमध्ये या गोष्टी जर 4 गोष्टी टाकल्या, तर माझा जो आयडियल कस्टमर आहे, ही विल बी व्हेरी हॅपी. त्याचा हा प्रॉब्लेम आहे. तर धिस इस हाऊ आय एम गोइंग टू टॅकल. राइट? आपण ब्लॉग्स लिहितो. बरेच लोकं हल्ली कंटेंट खूप महत्त्वाचा झालाय आणि मी माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे, की नॉर्मली जे छोटे-मोठे बिझनेसेस आहेत, ते ब्लॉग्स किंवा कंटेंट लिहायला घाबरतात किंवा दुसऱ्या कोणाकडून लिहून घ्यायला सुद्धा कंटाळा. अरे, माझ्या बिझनेसला काय फरक पडतो? नाही पडतो, खूप फरक पडतो. तर तुम्ही ब्लॉग लिहिण्यासाठी वापरू शकता. म्हणजे कस्टमरचे जे काही अडी-अडचणी आहेत, ते तुम्ही त्याच्यावर ब्लॉग लिहायला चालू केला ना, की आणि प्लीज लिहिताना कसं लिहा, त्याचा प्रॉब्लेम हा आहे, त्याचं सोल्युशन हा आहे. तुम्ही सगळंच काही पत्ते म्हणजे थोडक्यात काय एक भीती वाटेल ना, अरे मी सगळं सांगितलं तर माझ्याकडे कोण येईल? तर तसं नाहीये. सगळे पत्ते दाखवायची गरज नाहीये. पण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा ब्लॉग टाकून त्याच्यावरती आपण आपली तो प्रॉब्लेम आहे, त्याचा सॉल्व्ह कसा करता येईल, ते आपण जर लिहिलं, कस्टमर्स विल फील दॅट ओके, तुम्ही अ, एक चांगले एक्सपर्ट आहात अँड दे शुड कम टू यू, राइट? सो यू कॅन यूज इट फॉर ब्लॉग क्रिएशन, कंटेंट लिहिण्यासाठी, वेबसाईट डिझाइन. तुमची वेबसाईटची मांडणी तुम्ही त्या प्रकारे करू शकता. मग इमेजेस तशा प्रकारचे वापरू शकता. कंटेंट त्या प्रकारचं लिहू शकता. वेबसाईटवरती जेव्हा आपण प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची माहिती लिहितो, त्या हिशोबाने. ईमेल मार्केटिंगमध्ये सुद्धा आपण पर्सनलाईज करू शकतो अँड वी सॉ दॅट राइट 14% क्लिक थ्रू रेट वाढते. जेव्हा आपण बायर पर्सोना अंडरस्टँड करून त्यांना ईमेल. ऑफर्स देतो. हल्ली बऱ्याच वेळेला आपण सणासुदीला ऑफर देतो आणि का देतो ऑफर? तर सणासुदी आहे म्हणून देतो. त्याच्यामागे स्पेसिफिक विचार नसतो, की ही ऑफर मी का देतोय किंवा ही कशी कन्व्हर्ट करणार किंवा कशी लिव्हरेज करणार, ती विचारधारा नसते. आणि ती विचार पद्धती किंवा ती विचारधारा आपण जेव्हा बायर पर्सोनाचा विचार करतो ना, तेव्हा ती आपल्याला मिळू शकते. सो दॅट इस येट अनदर थिंग दॅट इस देअर, राइट? आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या लिफलेट्समध्ये एलिव्हेटर पिच तुम्ही काही ठिकाणी बिझनेस नेटवर्किंग फोरममध्ये असाल तिथे एलिव्हेटर पिच देता. अ, तुम्ही नेटवर्किंग करता. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परिवारांना सांगता तुम्ही एक्झॅक्टली काय या सगळ्या ठिकाणी तुम्ही ते सांगू शकता. रेफरन्सेस मागताना यू कॅन बी मोर स्पेसिफिक, राइट? आपण नेहमी तुम्ही ऐकलं असेल स्पेसिफिक इज टेरिफिक, राइट? सो ह्या गोष्टी आपण सांगू शकतो समोर. अरे मला अशी एक व्यक्ती हवी आहे किंवा व्हॉट आय एम लुकिंग फॉर ॲज अ रेफरन्सेस इस ज्याचा बिझनेस स्टार्ट करून 4 ते 5 वर्ष झालेली आहेत. त्याला त्याचा बिझनेस ग्रो करायचा आहे. त्याचा टर्नओव्हर जो आहे तो एक 3 ते 4 कोटी आहे
आणि मॅन्युफॅक्चरिंग मधल्या अशा प्रकारचे प्रॉडक्ट जो मॅन्युफॅक्चर त्याला मी चांगल्या प्रकारे कन्सल्टिंग देऊ शकतो. राइट? इट बिकम्स अ लॉट मोर ईझियर फॉर अदर पर्सन अल्सो टू से, "हां, अरे बाबा, ठीक आहे, मी बघतो तुझा काही विचार करू शकतो का?" राइट? सो हे गोष्टी सोप्या होतात आपल्याला. किंवा इंटिरियर्स किंवा वेबसाईट डिझायनिंग. अरे, मला असा व्यक्ती पाहिजे ज्याला वेबसाईट बनवायची आहे, पण त्याला काही समजत नाही. आणि तो त्याचा कशाप्रकारे फायदा करू शकतो आणि त्याचा बिझनेस त्याला वाढवायचा आहे आणि ही इज रिअली इंटरेस्टेड अँड कमिटेड टू डूइंग दॅट, राइट? तर तशा प्रकारची. सो these आर सम ऑफ द टाइप्स दॅट आर देअर. ओके. आणि हे सगळं आपण का करत आहोत, राइट? व्हाय इज इट दॅट वी आर डूइंग ऑल दिस? ओके. सो द आयडिया इज कस्टमरची जर्नी आपल्याला अंडरस्टँड करायची. याच्यानंतर आपण एक छोटासा कस्टमर पर्सोना कसा असतो किंवा कसा असला पाहिजे, त्याच्याबद्दल बोलूया. ओके. आय शो यू एन एक्झाम्पल दॅट इज देअर. तर हे अवेअरनेस ना कस्टमर आपल्याकडे आणि पर्सोना असला ना, की प्रत्येक टप्प्यावर पर्सोना आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतो. कशाप्रकारे आपण समजू शकतो. कारण प्रत्येक टप्प्यावरती कस्टमर उत्तरं शोधत असतो. अँड व्हेन वी हॅव दॅट पर्सोना, राइट? लेट मी जस्ट आस्क यू, तुम्ही क्षणभर विचार करा, की तुमचे आदर्श गुरुजी कोण? किंवा एक तुमचा आदर्श मित्र किंवा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? तुमचा आवडता मित्र कोण? किंवा तुमची आवडती मैत्रीण कोण? किंवा अ, तुमचं आवडतं फूड काय आहे? तुम्हाला काय खायला आवडतं? ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना, की तुमच्या मनात एक चित्र तयार होतं. लगेच तयार होतं हो चित्र. तुमचा आवडता चित्रपट. मग तो चित्रपटाचं नाव येतं, त्याच्यातला कुठलातरी सीन येतो. हे सगळं येऊन जातं. ते जसं येतं ना, तसंच आपला आयडियल कस्टमर कोण, त्याचा सुद्धा पिक्चर आपल्या समोर उभं राहायला हवं. म्हणून हा बायर पर्सोना बनवणं खूप गरजेचं आहे. राइट? सो अवेअरनेस, कॅन यू हेल्प मी? मग आता तो बायर पर्सोना बनवला ना, की आपल्याला हां, म्हणजे हा मला वडापाव आवडतो. तर वडापाव खाल्ल्यावरती मला कसं वाटतं हे समजतं आपल्याला, राइट? वी गेट दॅट फीलिंग. वी नर्चर दॅट टेस्ट. तसंच कस्टमरचं आहे. तो विचारतो, "अरे मला मदत हवी आहे. तू माझी मदत करू शकेल का? का तुम्ही माझी मदत करू शकता का?" राइट? मग ठीक आहे. मग आपण त्याला विचारतो, "तू काय करतोस? कशासाठी पाहिजे तुला?" "मी हे करतो. मी तुझं" राइट? सो ही विल कन्सिडर यू, की "ओके, फाईन. मला ही गरज आहे. तुम्ही ती देऊ शकता का? अच्छा, ठीक आहे. मग मी बघतो हां, तुमच्याबद्दल विचार करतो." राइट? अँड तो नंतरचा पुढचा प्रश्न विचार करणार आहे, की तुम्हीच का? दुसरं कोणी का नाही? राइट? सो अगेन इथे तो कसा विचार करणार, काय बोलणार, काय सांगणार ते समजून घेणं खूप गरजेचं आहे, राइट? सो व्हॉट इस इट दॅट इस डिफरंट? कारण तुम्ही सांगू शकता, "अरे, माझं असं वेगळा व्यवसाय आहे." तो व्हॅल्यू प्रपोजिशन आपण जे बोलतो ना, व्हॉट्स डिफरंट अबाउट यू? मी तुमच्याकडूनच का घ्यावे? राइट? आणि त्याचा पुढची पायरी आहे ती, आर यू द बेस्ट व्हॅल्यू फॉर मी? तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन खरंच ते आहे का? व्हॉट मेक्स यू स्टँड आउट? आणि तुम्ही मला जे हवं ते देऊ शकता का? आणि मी पर्चेस करताना किती खर्च होणार? किती वेळ लागणार? कधी मिळणार? कसं मिळणार? या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे, तो आपण कस्टमर पर्सोना किंवा बायर पर्सोना थ्रू करण्याचा प्रयत्न करतो. राइट? सो आपण आता पाहूया एक बायर पर्सोनाचं काय-काय असतं बायर पर्सोनामध्ये? कुठल्या गोष्टी असायला हव्यात? तर HubSpot करून एक चांगली वेबसाईट आहे. जिथे तुम्ही आणखीन सुद्धा आहेत, Hootsuite आहे. अ, ह्या काही वेबसाईट्स आहेत किंवा तुम्ही बायर पर्सोना टेम्प्लेट जरी Google केलं, तरी तुम्हाला हे टेम्प्लेट्स मिळू शकतात खूप चांगल्या प्रकारे. मी तुम्हाला आता जे पुढे दाखवणार आहे ते एक एक्झाम्पल दाखवतोय. HubSpot वरून तो टेम्प्लेट घेतलेला आहे. तो तुम्ही पहा. तो कशाप्रकारे त्यांनी बनवलेला आहे आणि कस्टमरची आकृती किंवा कस्टमरचं एक रिप्रेझेंटेशन कसं तयार केलेलं आहे, ते आता आपण पाहूया. ओके. जस्ट तर बायर पर्सोना तयार करते वेळी, राइट?
यू कॅन ॲक्चुअली लूक ॲट कंपनी एबीसी त्या कुठल्या महिन्यात, कुठल्या वर्षी तुम्ही हे तयार केलेलं ते सुद्धा तुम्ही कॅप्चर करू शकता. राइट? अँड देन द नेक्स्ट थिंग दॅट यू शुड डू इस पर्सोना टेम्प्लेट नॉर्मली तुम्हाला अशा प्रकारचे पर्सोना टेम्प्लेट भेटतील, राइट? मग आपला जो आयडियल कस्टमर आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं असणार आहे? त्याच्याबद्दलची की इन्फॉर्मेशन, रिलेव्हंट बॅकग्राऊंड, एज्युकेशन म्हणजे त्यांनी काय केलेलं असेल, एक साधारणतः अंदाज. वी मे नॉट बी एक्झॅक्टली 100% ॲक्युरेट, पण थोडं तरी आपण समजू शकतो. आणि मी पुन्हा सांगेन, आपण इंटरॅक्ट करतेवेळी ही गोष्ट डायरेक्टली, इनडायरेक्टली कस्टमरकडून घेत असतो. थिंक अबाउट दॅट. त्यांचं वय किती आहे? आपल्याला माहिती आहे, आपल्या कस्टमरचा आपण डेटा घेतो, त्याच्याशी बिझनेस करतो. आणि जर डेमोग्राफिक किंवा तो कुठे राहतो किंवा त्याचं जिओग्राफी किंवा हे जर माहिती नसेल, तर मग आपण नक्की बिझनेस कोणाबरोबर करतोय? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, राइट? आणि टिपिकल प्रेझेंटेशन करताना किंवा बोलताना कस्टमरच्या काही सवयी असतात. आता जर तुम्ही माझं प्रेझेंटेशन जर नीट ऐकत असाल, मी आजच्या प्रेझेंटेशनमध्ये बऱ्याच वेळा राइट, राइट, राइट बोललेलो आहे. ते झाले माझे बझवर्ड. तो झाला माझा मॅनरिझम. तसा आपला कस्टमर कुठल्या गोष्टी बोलतो, तो कशाप्रकारे वागतो, तो कुठल्या हालचाली करतो, त्याच्यावरून आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. हं. त्याचा प्रायमरी गोल काय आहे? आपली सर्व्हिस घेण्यामागे त्याचं उद्दिष्ट काय आहे? त्याला बिझनेस वाढवायचा आहे, त्याला फ्लॅट घ्यायचा आहे, त्याला ऑफिस स्पेस घ्यायची आहे, त्याला त्याचं रीच वाढवायचं आहे. मग ते करून तो काय साध्य करू इच्छितो? Maybe he wants to earn more profits, have more customers, become famous, become a brand, राइट? सो त्याचे प्रायमरी आणि सेकंडरी गोल दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे दोन्ही गोल त्याच्या पर्सोनवा सक्सेस ना, म्हणजे आपल्याला त्याच्याकडून जे हवं आहे, ते हे घेण्यासाठी हे गोल समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यानुसार आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपण त्याला पटवून देऊ शकतो, राइट? सो हाऊ वी कॅन हेल्प, हाऊ वी कॅन सॉल्व्ह द पर्सोनास प्रॉब्लेम. त्याचे जे पर्सनल जसं मी सांगितलं आता, पर्सनल गोल कसे आहेत, ते अचीव्ह करायला कसं मदत करू शकतो? त्याचे चॅलेंजेस सॉल्व्ह करायला कशाप्रकारे मदत करू शकतो? तर ते आपण त्याला सांगू शकतो. नंतर मग असं बोलणारी व्यक्ती कशाप्रकारे बोलेल? तो कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारेल ती व्यक्ती? कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन्स घेईल? त्याच्या मनातील जी भीती किंवा क्वेशन्स असतील ते काय असतील, राइट? एक अंदाजा येतो आणि अगेन लूक ॲट द क्वेशन्स दॅट युअर कस्टमर्स आर आस्किंग यू. त्याची एक लिस्ट बनवा आणि तुम्हाला एक असं पाहण्यात येईल, की जवळपास 70% प्रश्न सेम असतात. 30% वेगळे असू शकतात आणि असतीलच, राइट? देअर इस नो डाउट. बट 70% ऑफ द टाईम क्वेशन्स आर मोर ऑर लेस द सेम. जसं आपण 80-20 प्रिन्सिपल बोलतो तसंच काहीतरी आहे हे, राइट? कस्टमर कंप्लेंट्स, क्वेरीज वगैरे जे आहेत, त्याच्याकरता ते सेल्फ हेल्प किंवा ऑटोमेशन वगैरे येतं ते त्याच्यासाठी येतं. कारण बँकेत बऱ्याच वेळा फोन येतो तो फक्त बॅलन्स जाणून घ्यायचा. तर बॅलन्स जाणून घ्यायचा आहे ते कस्टमर केअर थ्रू कशाला? यू जस्ट गो टू द आयव्हीआर, यू गेट दॅट इन्फॉर्मेशन. ऑटोमेट करू शकतो आपण. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला पर्सनल सर्व्हिस देणंच गरजेचं आहे. तिथे पर्सनलच सर्व्हिस दिली जाते. राइट? सो यू अंडरस्टँड की तो बोलताना कशाप्रकारे बोलेल. त्याला जर राग आला तर तो शिव्या देऊन बोलणार, की तरी सुद्धा नीट व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बोलेल. कारण त्या हिशोबाने आपण थंड राहायचं की अग्रेसिव्ह व्हायचं ते आपण सुद्धा डिसाईड करावं. ऑब्व्हियसली कस्टमरबरोबर बोलताना कधीच अग्रेसिव्ह होऊ नये, राइट? बट अंडरस्टँड तो काय बोलेल, कसा विचार करेल, त्याच्याकडून मोर ऑर लेस काय आपला एक सिंपल गोष्ट सांगतो. कस्टमर हा आपल्या मित्रासारखा समजून घ्यायला हवं. का आपण मित्र कधी आजारी असेल किंवा तो कधी रागावला असेल, त्याचा मूड ऑफ असेल तर आपण लगेच पिक करतो. वी शुड बी एबल टू डू दॅट सेम थिंग विथ आवर कस्टमर्स. मी असं नाही सांगत की जाऊन कस्टमरशी मैत्री करा. झाली तर चांगली आहे, पण मैत्री आणि बिझनेस प्लीज कीप इट सेपरेट, राइट? बट जसं आपण मित्राचा मूड किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचा मूड वगैरे समजून त्याच गोष्टी आपल्याला कस्टमर बरोबर समजणं गरजेचं आहे. ते समजलं की मग तो कुठल्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेईल, कशा प्रकारचे प्रश्न विचारेल,
त्याच्या मनात काय भीती असेल ते आपल्याला समजून येतं आणि आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो, राइट? देअर इज द मार्केटिंग मेसेज. तेच मी आता जस्ट बोललो, राइट? मार्केटिंग मेसेज त्याला काय देणार? आपण आपला सोल्युशन त्याला कसं सांगू शकतो? एलिव्हेटर पिच कसं देऊ शकतो? मी अगोदर पण बोललो, राइट? इट हेल्प्स अस टू गिव्ह नेटवर्किंग समोरच्या व्यक्तीला मी किती चांगल्या प्रकारे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ते. आणि फोटोग्राफ असेल ना, जर तुमच्याकडे कस्टमरचा एखादा आयडियल कस्टमरचा फोटोग्राफ असेल किंवा तुम्हाला वाटतं माझा कस्टमर असा असायला हवा, त्याचा फोटोग्राफ घ्या आणि लावा तिथे. बोलायला बरं वाटतं ना. ज्या व्यक्तीला चेहरा असेल ना, त्याच्याशी संवाद साधायला खूप चांगलं जातं आपल्याला. आपण कस्टमर केअरमध्ये बोलतो ना, तेव्हा काही पण वेडं-वाकडं बोलतो. कारण आपण त्या व्यक्तीला पाहिलं नाही, त्याने आपल्याला पाहिलं नाही. त्याला एक्झॅक्टली आपण कोण आहोत माहीत नाही. आपल्याला तो एक्झॅक्टली कोण आहे माहिती नाही. तो संवाद नाहीये. ते फक्त बोलणं आहे आणि ते फ्रस्ट्रेशन काढणं आहे. कस्टमरला जेव्हा एक चेहरा असेल, राइट? एक फोटोग्राफ असेल त्याचा किंवा एक त्याची प्रतिकृती असेल, त्यावेळेला संवाद साधणं खूप चांगलं जातं आपल्याला. सो हॅव दॅट. बायर पर्सोनासाठी एक प्रत्येक ना फोटोग्राफ असणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायला विसरलो. पण आता सांगतोय, की जेवढे तुमचे वेगवेगळे बिझनेस लाईन्स असतील किंवा प्रॉडक्ट्स असतील, तेवढ्यांसाठी 3 किंवा 4 वेगवेगळे कस्टमर पर्सोना तयार करा. कारण प्रत्येकाची आवड-निवड, गरज वेगळी असते. सो हॅव 3 ओर 4 पर्सोनास फॉर डिफरंट प्रॉडक्ट्स. म्हणजे एका प्रॉडक्टसाठी एक किंवा एका सर्व्हिससाठी एक, दुसऱ्या सर्व्हिससाठी दुसरा कस्टमर पर्सन. कारण एकाची आवड दुसऱ्याची आवडी-निवडीशी मिळत-जुळत असं असं नाही, राइट? सो हॅव डिपेंडिंग अपॉन व्हॉटएव्हर युअर प्रॉडक्ट्स एंड सर्व्हिसेस आर, तशा प्रकारचे तुम्ही पर्सोनास तयार करा, राइट? आता हे एक्झाम्पल आहे. आणि नाव देताना ना थोडंसं असं गमतीशीर नाव द्या. म्हणजे सॅम्पल सॅली, अ, जोवियल जॅक किंवा सोशल सचिन किंवा आर्किटेक्चर काहीतरी अमोल किंवा अँथनी असं काहीतरी नाही. यू हॅव समथिंग राइट. त्याला काहीतरी असं मजेशीर, गमतीशीर नाव द्या. बरं वाटतं जरा आपल्याला, राइट? इथे बघा आता त्यांनी फोटो वगैरे टाकलेला आहे. आता त्यांनी जी प्रोफाइल यूज केलेली आहे, इट इस ऑफ अ लेडी हू इस 8 ते 10 वर्षांचा 10 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स आहे. अ, ती हेड ऑफ ह्युमन रिसोर्सेस आहे. नंतर डेमोग्राफिक्स तिचं एज ग्रुप काय दिलेला आहे, तो दिलेला आहे. अंदाजे सॅलरी किती असेल, सॅलरीवरून निगोशिएशन पॉवर, बार्गेनिंग पॉवर आपल्याला समजतं, की कॉस्ट कॉन्शियस असणार किंवा नाही, राइट? अशा व्यक्तीला कसं ओळखायचं, तर ती शांत स्वभावाची हेड ऑफ द डिपार्टमेंट बोलल्यानंतर कस्टम सेक्रेटरी असणार. मग सेक्रेटरी असेल तर सेक्रेटरी थ्रू आपल्याला जावं लागणार. मग आपण कसं जाणार, राइट? तर मग ती कदाचित सांगेल, "नाही तुम्ही मला मेलवरती पाठवा. मग आपण बघू, मग बोलू." राइट? सो ऑल दोज थिंग्स कम इन माइंड, राइट? आता तिचा गोल काय असू शकेल, की तिला तिचे एम्प्लॉईज चांगले खुश हवेत आणि अट्रिशन नकोय. सोडून जायला नकोय कोणी, राइट? आणि तिची जी काही बिझनेस फर्म आहे, त्यांच्यामध्ये त्यांना सपोर्ट म्हणून द्यावं. लीगल असेल, ऑपरेशन्स असेल, मार्केटिंग असेल, त्यांना सपोर्ट करणं महत्वाचं आहे. चॅलेंज काय आहेत? तर कंपनीमध्ये काय बदल करायचे आहेत, पॉलिसी चेंज करायचे आहेत, इम्प्लिमेंटेशन करायचे आहेत. तर दॅट विल बी चॅलेंज. ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करायचे आहेत, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करायचे आहे किंवा एंटरप्राइज सिस्टम रन करायचे. ऑल दोज आर द चॅलेंजेस दॅट दे हॅव आयडेंटिफाईड, राइट? हाऊ वी कॅन हेल्प इस मेक इट मॅनेज. आणि एम्प्लॉयी डेटा कन्सर्न असू शकेल, की अरे मला एम्प्लॉईजचा डेटा कोणी कधी जॉइन केलेलं, कोणी कधी प्रमोशन झालेलं, त्या सगळ्या गोष्टी मग आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन कसं करून देऊ शकतो, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे, राइट? आणि मग ती बोलताना कसं बोलेल, की "अरे, ह्या कंपनीत काम करताना प्रॉब्लेम आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करताना ह्या-ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम होईल. मला माझ्या एम्प्लॉईजना ट्रेन करावं लागेल. मग बाकीचे आता आम्ही 4 प्लॅटफॉर्म वापरतोय, ते एकत्र आणावे लागतील. दीज आर द प्रॉब्लेम्स दॅट आर देअर, राइट?" मग आता हे करत असताना डेटा कसा लॉस होईल किंवा डेटा व्यवस्थित जाईल की नाही, रिझल्ट्स मॅच होतील की नाही. मग एकाच वेळेला एक पूर्ण कंपनीला नवीन सिस्टमवर ट्रेनिंग नाही करता येत. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का शक्य झाल्या विचार करायला? कारण आपण पर्सोनोवा तयार केलेला आहे त्या व्यक्तीचा.
ती व्यक्ती कशी चालते, बोलते, उठते, बसते, कशाप्रकारे विचार करते, ते आपण समजून घेतलेलं आहे, राइट? आणि तिला मेसेज काय देणार आहे, तर इंटिग्रेटेड एचआर डेटाबेस मॅनेजमेंट. आणि आपण एलिव्हेटर पिच काय देणार आहोत त्या व्यक्तीला, की वी गिव्ह यू इंट्युइटिव्ह म्हणजे तुमची जी काही गरज असेल ती ओळखून तुम्हाला त्या प्रकारे एक्झिस्टिंग तुमचे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत ते इंटिग्रेट करून आणि तुमच्या एम्प्लॉईजना आयुष्यभर आम्ही ट्रेनिंग देणार, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे या सॉफ्टवेअरशी अडॉप्ट करू शकतात, राइट? सो दॅट इज हाऊ इट वर्क्स. द कस्टमर दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अ कस्टमर पर्सोनोआ. कस्टमर पर्सोनोआ अशा प्रकारे बनवले जातात. वन्स अगेन आय वुड सजेस्ट तुम्ही कस्टमर पर्सोनोआ Google करू शकता. टेम्प्लेट्स कस्टमर पर्सोनोआ टेम्प्लेट्स Google करू शकता. तुम्हाला टेम्प्लेट्स येथील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जस्ट सिट देअर अँड फिल द इन्फॉर्मेशन आणि प्रत्येक गोष्टीसाठी विचारपूर्वक तुमचा कस्टमरमध्ये तुम्ही काय अनुभवलेला आहे, तो कसा बोललेला आहे, ती कशी बोललेली आहे, ते समजून उमजून त्या हिशेबाने तुम्ही तुमचा कस्टमर पर्सोनोवा तयार करू शकता. आपला मंडे म्युझिकचा ग्रुप आहे त्याच्यावरती मी काही टेम्प्लेट शेअर करेनच. पण बाकीचे धिस इज व्हॉट आय वुड से. सो थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग. तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि त्याच्यामधून तुम्हाला जे काही अनुभव येतील ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा. धिस इज अँथनी कोलासो आणि मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे एंटरप्रेन्योर्स आहेत, व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना मॅनेजमेंट कन्सेप्ट समजत नाहीत, पण समजून घ्यायचा आहे आणि त्याचा त्यांच्या व्यवसायासाठी कसा फायदा होऊ शकतो, हे जाणून घ्यायचं असेल आणि बिझनेसची ग्रोथ कशी करायची असेल, तर मंडे म्युझिक्स इज द प्लॅटफॉर्म फॉर यू, राइट? मी जर सांगायचं झालं माझा कस्टमर पर्सोना कोण आहे? जो पहिली गोष्ट जो बिझनेसमॅन आहे, एंटरप्रेन्योर आहे किंवा स्मॉल एंड मीडियम साइज बिझनेसचा ओनर आहे. दुसरी गोष्ट जो बिझनेस त्याची मॅनेजमेंट प्रॅक्टिस आहे पण त्याला ते एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजीज माहीत नाहीत तो. तिसरी गोष्ट ज्याला त्याचा बिझनेस वाढवायचा आहे ती व्यक्ती. आणि चौथी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो याच्याद्वारे ग्रो करून इव्हॉल्व करू शकतो हे कन्सेप्ट आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू. दॅट इज द कस्टमर और बायर पर्सोना फॉर मंडे म्युझिक साठी. सो आय विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी. कस्टमर म्हणजे कोण आणि माझा कस्टमर नेमका कोण त्याच्यावर आपण बोलणार आहोत. सो एम्पॅथी मॅप केलेला आहे आपण. कस्टमर एम्पॅथी मॅप केलेला आहे. कस्टमर पर्सोना केलेला आहे. आता आपला प्रत्यक्षातला कस्टमर कसा असणार आहे त्याच्याकडे जाण्याची वेळ आहे. सो थँक्स अगेन. सी यू नेक्स्ट मंडे. थँक्स अ लॉट. बाय.